उज्ज्वला पी मांजरीकर चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण झणझणीत भरलेले वांगे म्हणजे स्टफ बैंगन किंवा स्टफ ब्रिंजाल कसे करणार ते या व्हिडिओत पाहणार आहोत. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट देखील करा. चला तर सुरू करूया. गॅस सुरू करून गॅसवरती नॉनस्टिक पॅन चढवा. गॅस मोठाच ठेवा. पॅनमध्ये अर्धा मीडियम चमचा तेल घाला. त्यानंतर एक बाउल भरून कापलेला कांदा घाला. साधारण 2 कांदे मी घातले आहेत. आता हे कांदे छानपैकी तेलावरती परतून घ्यायचे आहेत. आपण हे लाल होईपर्यंत परतायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे हे सर्व लालसर झालेले कांदे एका बाजूला करून फ्रायपॅनमध्ये दुसऱ्या बाजूला धणे जेवढा कांदा घेतला तेवढेच घाला. आता आधी धणे फक्त फ्रायपॅनमध्ये परतून घ्या. छानपैकी लालसर झाले की मग ते कांद्यामध्ये मिक्स करून परत परता. धणे आणि कांदे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी साधारण 2 मिनटे तरी परतत राहा. आणि छान खरपूस भाजून झाले की मग हे सर्व मिक्सर बाजूला करा. आणि मग फ्रायपॅनमध्ये जेवढे धणे घेतले तेवढेच ओले किंवा सुके खोबरे घ्या आणि ते परत परतायला सुरुवात करा. खोबरे लगेचच भाजून येते, त्यामुळे गॅस मंद करा आणि परत खोबरे परतायला सुरुवात करा. साधारण थोडेसे लालसर झाले की परत ते बाकीच्या सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करून परतत राहा. हे पहा, अशा प्रकारे सर्व मसाल्यांमध्ये आपले खोबरे जे आपण परतले आहे ते मिक्स करायचे आणि परत परतत राहायचे. साधारण 1 मिनिट आपण हा सर्व ड्राय मसाला परतत राहायचा आहे. आता मध्यभागी थोडी जागा करून त्यात तेल घालायचे. त्यानंतर एक मीडियम चमचा भरून जिरे घालायचे. त्यानंतर 2-4 लवंगा आणि 2-4 मिऱ्या घालायच्या. तुमच्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्या छोट्याशा जागेमध्ये आधी हे सर्व सुके मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर सर्व घटक पदार्थामध्ये मिक्स करून हे सगळे परतत राहायचे. आता आपला तवा छान तापला आहे, तेव्हा मध्ये थोडी जागा करून त्यामध्ये खसखस घालायचा, साधारण 1 चमचा, आणि परत तो तिथल्या तिथे थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर सर्व घटक पदार्थामध्ये मिक्स करून परत परतून घ्यायचा. हे सर्व साधारण 30 सेकंद परतत राहायचे. त्यानंतर आता आपण ह्यात मिरची घातली आहे, काश्मीरी मिरची 2-3 तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण वाढवू शकता. लिंबा एवढा चिंचेचा गोळा देखील घातला आहे. आता हे सर्व एकमेकात मिसळून व्यवस्थित परतत राहायचे. खरपूस भाजून झाल्यानंतर गॅस स्विच ऑफ करायचा. मसाला करपू नये म्हणून गॅस बंद केल्यानंतर देखील थोडा वेळ परतत राहायचे. आता हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचे. आता हा ड्राय मसाला थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. आता यात वाटायला सोपे होईल एवढेच पाणी घालायचे. पाव चमचा हळद, पाव चमचा काळा मसाला, पाव चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल गरम मसाला घाला व झाकण बंद करा. आता हे आपले मिक्सरचे भांडे वाटपासाठी सज्ज. मी 7 वांगी घेतली. वांग्याचे काटे हे वांग्यालगत देठाच्या बाजूला असतात, त्यामुळे ते सुरीने तासून घ्यायचे. देठ देखील अशा प्रकारे साफ करून घ्यायचा. त्यानंतर वांगे उलटे करून त्याला 2 उभ्या चिऱ्या द्यायच्या. पहा बरं, मी जसे करते तसेच करायचे मागच्या बाजूने, त्यामुळे वांगे उघडले जाते. आपण आणखीन एका वांग्याचे काटे कसे काढायचे ते पाहूया. छानपैकी सुरीने तासून हे कांदे काढायचे. देठ देखील साफ करायचा. पहा, अशा प्रकारे. आता वांगे उलटे करून त्याला खालपर्यंत उभ्या 2 चिरा द्यायच्या, म्हणजे वांगे देठाच्या विरुद्ध बाजूने उघडता येते आणि त्यात मसाला भरता येतो. अशा रीतीने आपण सर्व वांगी भरण्यासाठी तयार करून घ्यायची, म्हणजे कसे आपल्याला आतले स्टफिंग वांग्यात अगदी व्यवस्थित घालता येईल. आता काय करायचे, एका वाटीमध्ये मीठ घ्यायचे. आपण वांग्यांना ऑलरेडी चिरा पाडल्या आहेत. या चिरांमध्ये पहा बरं, मी जसे घालते आहे मीठ तसे मीठ घालायचे आहे. वांग्यांना जिथे आपण 2 चिरा दिल्या आहेत तिथे व्यवस्थित मीठ भरायचे, म्हणजे जसजशी वांगी शिजत जातात तसतसे हे मीठ वांग्यात आणि मसाल्यात देखील मुरत जाते आणि आपली वांगी अगदी टेस्टी आणि झणझणीत होतात.
आता आपण मिक्सरच्या भांड्यात वाटलेल्या मसाल्याकडे वळूया. पहा बरं कसा छान लाल रंगाचा आणि झणझणीत दिसणारा मसाला झाला आहे. आता हा एका ताटलीत काढून घ्या. आता अगदी बारीक कापलेला, तुम्ही चॉपरमध्ये देखील बारीक कापू शकता किंवा हाताने कापू शकता, असा बारीक कापलेला कांदा 1.5 वाटी मी घेतला आणि हा मसाल्यावर घातला. आणि त्यानंतर हा कांदा आणि मसाला दोन्ही मी व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स केले. हातानेच करायचे हे. वाटप आणि कांदा मिक्स केल्यानंतर मला जाणवले की आणखीन बारीक कापलेल्या कांद्याची गरज आहे. त्यामुळे मी आणखीन अर्धा वाटी कांदा घातला आणि व्यवस्थित सगळे मिक्स करून घेतले आणि वांगी भरायला सुरुवात केली. वांग्यामध्ये मसाला हा चिरा पाडलेल्या बाजूने व्यवस्थित, बघा मी दाखवते आहे त्याप्रमाणे भरायचा. भरल्यानंतर तो व्यवस्थित दाबून घ्यायचा, म्हणजे कसे शिजल्यानंतर मसाला बाहेर येणार नाही. कांदा घातल्या कारणाने आपले भरलेले वांगे पौष्टिक होते, तसेच वांग्याला छान गोडूस तिखट अशी चव देखील येते. अशा रीतीने सर्व वांगी व्यवस्थित भरून त्याच ताटलीत छानपैकी रचून ठेवायची. पाहतच असाल तुम्ही, मी मसाल्यात मीठ घातले नाही, परंतु व्यवस्थित मीठ मी आधीच वांग्यांना लावले आहे. त्या कारणाने मी आता परत मीठ घातले नाही. सर्व वांगी भरून झाल्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो बाजूला ताटलीतच पुढच्या वापरासाठी ठेवून द्यायचा. आता आपण गॅसकडे वळू. गॅस स्विच ऑन करा. गॅस मोठाच ठेवा. त्यावरती नॉनस्टिक कढई ठेवा. कढईत तळ बुडेल एवढे ऑलिव्ह ऑइल किंवा तुमच्याकडे जे असेल ते तेल घाला. पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हळद, पाव चमचा काळा मसाला, पाव चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा लाल गरम मसाला घाला. हे सर्व मसाले तेलात व्यवस्थित परतून घ्या. हे पहा अशा प्रकारे. आता यात आपला जो उरलेला वाटपाचा मसाला आहे वांगी भरल्यानंतरचा, तो देखील घाला व परत व्यवस्थित ढवळून घ्या. हा मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्या वांग्याला एक छान खमंगपणा येईल. त्यामुळे साधारण 1 मिनिट हा मसाला व्यवस्थित परतून घ्या, म्हणजे छान सुगंध येईल. सुगंध आल्यानंतर 1 वाटी पाणी ह्या मसाल्यामध्ये घाला. आता यात पाव चमचा मीठ घाला. बुडबुडे येईपर्यंत हे मसाले ढवळत राहा. साधारण 1 मिनटं ढवळा. त्यानंतर एक एक करून आपली भरलेली वांगी यामध्ये आपण ठेवायची आहेत. पहा, एक एक करून आपण भरलेली वांगी कढईमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे रचायची आहेत. त्यानंतर ताटलीमध्ये थोडेसे पाणी घेऊन ते पाणी ह्या वांग्यांवरती घाला. अगदी थोडे पाणी आपण घालायचे आहे. आता झाकण बंद करून साधारण 5 ते 7 मिनटे मंद गॅसवरती आपण ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. पहा, झाकणावर छानपैकी वाफ जमली की झाकण उघडायचे आणि सर्व वांगी व्यवस्थित परतून घ्यायची. पहा, वांगी थोडीशी शिजून आकसली आहेत, त्यामुळे मध्ये थोडी जागा निर्माण होते. आता ह्या जागेत आपण थोडेसे पाणी घालायचे आहे. आता परत अर्धी वाटी पाणी घाला. पाणी घातल्याने आपली वांगी पूर्णपणे शिजून तयार होतील आणि खाली लागणार देखील नाहीत. आता झाकण ठेवा आणि परत 5 ते 7 मिनटे आपण झाकण काढायचे नाहीत. 5 ते 7 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर पहा आपली वांगी तयार आहेत. गॅस बंद करा. आता ही तयार वांगी आपण एका सर्विंग बाउलमध्ये एक एक करून काढून घ्यायची. पहा बरं, वांग्यात भरलेला मसाला देखील सांडला नाही, म्हणजे बाहेर आला नाही आहेत आणि वांगी देखील छान शिजली आहेत. अगदी झणझणीत, बघता क्षणी खावीशी वाटतील अशी वांगी झाली आहेत. कांदा टाकल्याने पौष्टिकपणा देखील आला आहे. बघा, तोंडाला अगदी पाणी सुटले. एक वांगे मी प्लेटमध्ये काढून घेतले. पहा बरं, मसाला अगदी उत्कृष्ट झाला आहे. रंग देखील सुंदर आला आहे. सुवास तर इतका छान येतो आहे, अगदी खमंग सुवास येतो आहे. चवीला भरलेले वांगे अगदी उत्तम असतेच, हे होतेच.
तुम्ही नक्की करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह पुन्हा. बाय.